त्यात छत्रपती संभाजीनगरमधील बैठकीवरून जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। मराठवाड्यातील 8 पैकी तब्बल 5 पालकमंत्री दुष्काळ आढावा बैठकीला अनुपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्रीच अनुपस्थित राहिल्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा देण्यासाठी दुष्काळी आढावा बैठक घेतली आहे। भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांचा आढावा घेतला। मात्र तानाजी सावंत आणि गिरीश महाजन हे दोनच पालकमंत्री बैठकीला उपस्थित होते। त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। मुख्यमंत्री इथला हालहवाल पाहायला गेले, पण त्याला ज्या पद्धतीने तिथल्या तिथे उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या नाहीत आणि त्यांचे मंत्री सुद्धा त्यांना ऐकत नाही। अशी परिस्थिती आज आपण पाहतोय आणि मुख्यमंत्र्याच्या दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या मीटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यावर आता विश्वास राहिलेला नाही, अशी परिस्थिती झालेली आहे। 19 जिल्हे त्याचे 40 तालुके गंभीर आणि 16 तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ हा जाहीर केलेला आहे। एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे। पाणी टंचाईचं गडद झालेलं संकट आणि मराठवाड्यातील भीषण स्थिती यामुळे आढावा बैठक महत्त्वाची होती। लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनीच या बैठकीचं महत्त्व जाणलं। तर दुसरीकडे हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार परदेशात गेले होते। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत होते। जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देवदर्शनासाठी गेले होते। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनासाठी राज्याबाहेर गेले होते। संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आजारी असून ते मुंबईला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधक आक्रमक झाले, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही खरमरीत उत्तर दिले। शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल, हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे। याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील, इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील, वॉटर मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत। अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत। विरोधकांच्या हाती टीका करण्यासाठी मुद्देच राहिलेले नाहीत, त्यामुळे कोणत्याही मुद्द्याचं राजकारण केलं जात असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक मान्य केलेलं सांगितलेलं आहे की मी स्वतः इथं असल्यामुळं मला इतर आमचे जे काही सहकारी आहेत त्यांना इतर विभागाशी इतर भागामध्ये जाण्यासाठी मी त्यांना परमिशन दिली होती। त्याला जे काही महत्त्वाचे जे काही मंत्री पाहिजे होते, मग ते गुलाबराव असतील, ते तानाजी असतील, सावंत असतील, आणखीन अनिल पाटील असतील, हे सर्व उपस्थित होते। म्हणून या बैठकीमध्ये ते उपस्थिती अनुपस्थिती यापेक्षा झालेल्या निर्णयाला महत्त्व आहे। पालकमंत्र्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणांनी दुष्काळ आढावा बैठकीला गैरहजेरी लावून असंवेदनशीलपणा दाखवून दिल्याची भावना मराठवाड्यात निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।